कर्क राशी, महाशिवरात्रीचा हा महापर्व या आयुष्यात एक गूढ आणि निर्णायक वळण येणार आहे. चंद्राची संवेदनशीलता, शनीची कठोर परीक्षा आणि राहूचे गूढ प्रभाव यांच्या एकत्रित परिणामामुळे तुमच्या आयुष्यातील काही लपलेल्या गोष्टी उघड होणार आहेत. 10 फेब्रुवारी नंतर अशी एखादी घटना किंवा सत्य समोर येईल ज्यामुळे तुमचे विचार, नाती, निर्णय आणि पुढील जीवनमार्ग पूर्णपणे बदलू शकतो. हा काळ मानसिक, कौटुंबिक, आर्थिक आणि आध्यात्मिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्क राशी, एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल लपलेले सत्य समोर येईल. या काळात तुमच्या अतिशय विश्वासू व्यक्तीबद्दल अशी माहिती समोर येऊ शकते जी तुम्ही कधीच अपेक्षित केली नव्हती. हे सत्य त्यांच्या वागण्यातल्या विसंगती, बोलण्यातली दुटप्पी भूमिका किंवा मागे चाललेले काही गुपित उघड करू शकते. सुरुवातीला धक्का बसेल, पण हाच अनुभव तुम्हाला लोकांना ओळखण्याची नवी दृष्टी देईल. पुढील काळात तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा याबाबत अधिक सजग व्हाल. हे सत्य नात्यांमधील वास्तव दाखवेल आणि भावनिक परिपक्वता वाढवेल. मनावरचा मोठा ताण आणि विचारांचा गोंधळ वाढेल. चंद्राच्या तीव्र प्रभावामुळे भावनांचे चढउतार वाढतील. एखाद्या घटनेवर मन वारंवार विचार करेल. जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतील आणि भविष्यासंबंधी अनिश्चितता जाणवेल. निर्णय घेताना मन 2 दिशांना खेचले जाईल. यामुळे मानसिक थकवा येऊ शकतो. अशा वेळी एकांत, शांत संगीत, ध्यान किंवा निसर्गात वेळ घालवणे उपयुक्त ठरेल. मन स्थिर केल्याशिवाय घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. जुने नाते तुटण्याच्या मार्गावर जाईल. हे नाते प्रेम, मैत्री किंवा नातेवाईकांपैकी कोणतेही असू शकते, पण ते आतून बराच काळ कमकुवत झालेले असेल. 10 फेब्रुवारी नंतर घडणारी एखादी घटना या नात्याची खरी अवस्था दाखवेल. कदाचित गैरसमज, विश्वासघात किंवा अपेक्षाभंग यामुळे संबंध ताणले जातील. जरी वेदना होईल तरी हा शेवट तुम्हाला भावनिक ओझ्यातून मुक्त करेल आणि भविष्यात अधिक निरोगी नात्यांसाठी जागा तयार करेल. आर्थिक बाबतीत सावधगिरीची गरज. या काळात पैशांशी संबंधित निर्णय घेताना घाई करणे धोकादायक ठरू शकते. एखादा आकर्षक प्रस्ताव, गुंतवणुकीची संधी किंवा कर्ज देणे यामध्ये फसवणुकीची शक्यता आहे. कागदपत्रे नीट न वाचता सही करू नका. अनावश्यक खर्च टाळा. शक्यतो मोठे व्यवहार पुढे ढकला. आर्थिक शिस्त पाळल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल. करिअरमध्ये लपलेले राजकारण उघड होईल. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ असू शकते. तुमच्या मागे चुकीची माहिती पसरवणे, श्रेय हिसकावून घेणे किंवा अडथळे निर्माण करणे असे प्रकार लक्षात येऊ शकतात. ही जाणीव तुम्हाला अधिक व्यावसायिक, सतर्क आणि धोरणात्मक बनवेल. वरिष्ठांशी स्पष्ट संवाद ठेवा आणि तुमचे काम पुराव्यांसह सादर करा. संयम राखल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम जाणवतील. ताणतणावाचा थेट परिणाम शरीरावर दिसू शकतो. झोपेची कमतरता, डोकेदुखी, ॲसिडिटी, पचन बिघडणे किंवा थकवा जाणवेल. शरीर तुम्हाला विश्रांतीची गरज असल्याचा इशारा देत आहे. आहार साधा ठेवा. पुरेशी झोप घ्याने, हलका व्यायाम किंवा प्राणायाम करा. मानसिक शांतता राखल्यास शारीरिक त्रासही कमी होईल. घरात एखाद्या विषयावर मोठी चर्चा किंवा वाद होईल. या काळात घरातील एखादा जुना विषय पुन्हा उफाळून वर येऊ शकतो. मालमत्ता, जबाबदाऱ्या, निर्णय पद्धती किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल मतभेद वाढू शकतात. प्रत्येक जण आपापली बाजू ठामपणे मांडेल. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण राहील. तुम्ही भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे ऐकण्याची भूमिका घेतली तर परिस्थिती नियंत्रणात राहील. या चर्चेमुळे घरातील काही दडलेले प्रश्न स्पष्ट होतील आणि पुढील निर्णय अधिक वास्तववादी होतील. एखादा जुना मित्र किंवा ओळखीचा व्यक्ती अचानक संपर्क साधेल. भूतकाळातील एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकते. हा संपर्क केवळ आठवणींसाठी नसेल तर सध्याच्या परिस्थितीवर नवा दृष्टिकोन देणारा ठरेल. त्या व्यक्तीच्या बोलण्यातून तुम्हाला एखादी महत्त्वाची सूचना, सल्ला किंवा संधी मिळू शकते. जुन्या अनुभवांची तुलना करून तुम्ही सध्याच्या नात्यांकडे आणि निर्णयांकडे अधिक परिपक्व नजरेने पाहू शकाल. कर्क राशी, अंतर्मनातून आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल. मनातील गोंधळ आणि भावनिक ताण यामुळे तुम्हाला अंतर्मुख होण्याची गरज जाणवेल. प्रार्थना, ध्यान, जप किंवा शांत ठिकाणी एकांतात वेळ घालवण्याची इच्छा वाढेल. या प्रक्रियेमुळे मन स्थिर होईल आणि विचारांना स्पष्ट दिशा मिळेल. आध्यात्मिकतेकडे वळल्याने तुम्ही परिस्थितीकडे अधिक समतोल दृष्टिकोनातून पाहू शकाल आणि योग्य निर्णय घेऊ शकाल. 10 फेब्रुवारी नंतर एक धक्कादायक सत्य समोर येईल. ही घटना एखाद्या व्यक्ती, नाते, काम किंवा परिस्थितीशी संबंधित असू शकते. तुम्ही जे गृहीत धरले होते ते चुकीचे असल्याचे जाणवेल. सुरुवातीला मन अस्वस्थ होईल, पण हाच क्षण तुमच्या आयुष्यातील भ्रम दूर करणारा ठरेल.
या सत्यामुळे तुम्ही पुढे कसे जगायचे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचे हे ठरवाल. नवीन निर्णय घेण्याची वेळ येईल. समोर आलेल्या परिस्थितीमुळे तुम्हाला एखादा ठाम निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय नात्यांबाबत, कामाबाबत किंवा वैयक्तिक जीवनाबाबत असू शकतो. जुन्या सवयी, भीती किंवा भावनिक ओझे बाजूला ठेवून तुम्ही पुढे जाण्याचा मार्ग निवडाल. हा निर्णय तुमच्या भविष्यातील स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. नशिबाची दिशा बदलणारा योग निर्माण होईल. ग्रहस्थिती अशा प्रकारे बदलत आहे की जे काही अडथळे तुम्हाला बराच काळ थांबवून ठेवत होते ते हळूहळू दूर होऊ लागतील. अचानक एखादी संधी, मदत किंवा अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. तुम्हाला जाणवेल की कठीण काळानंतर आता सकारात्मक बदलाची सुरुवात होत आहे. स्वतःच्या मूल्याची जाणीव होईल. या आठवड्यातील अनुभव तुम्हाला तुमची खरी ताकद आणि आत्मसन्मान ओळखायला लावतील. तुम्ही स्वतःला कमी लेखत होतात हे लक्षात येईल. पुढील काळात तुम्ही तुमच्या निर्णयामध्ये अधिक ठाम, आत्मविश्वासी आणि स्वाभिमानी व्हाल. ही जाणीव तुमच्या व्यक्तिमत्वात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवेल. हा काळ कठीण वाटला तरी तो तुमच्या आयुष्याची दिशा योग्य मार्गावर आणण्यासाठी आलेला आहे. संयम, शांतता आणि आत्मविश्वास ठेवून प्रत्येक परिस्थितीला सामोरे जा. 10 फेब्रुवारीनंतर उघड होणारे सत्य हे तुमच्या भविष्यासाठी वरदान ठरेल.